मंडळी नमस्कार. व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी, विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा होणार आहेत. नक्कीच 2024च्या विधानसभा अतिशय प्रतिष्ठेच्या महायुती व महाविकास आघाडी या दोन्हीसाठी सुद्धा राहणार आहे. महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहे महाविकास आघाडी की महायुती. लोकसभेसारखंच वातावरण महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभेतसुद्धा राहतं का, हा सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे. पक्षफुटीनंतर घराघरातली गणिते बदलायला सुरुवात झाली. नक्कीच हाय व्होल्टेज लढती नात्यातच होणार आहेत. सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अमोल कीर्तीकर, गजानन कीर्तीकर असा संघर्ष आपण बघायला मिळाला. बुलढाणा जिल्हा त्याच गोष्टीचं प्रतिनिधित्व नक्कीच एक मतदारसंघ करणार आहे. या सिंदखेडराजा मतदारसंघाचा वरवरचा आढावा आपण घेऊ. सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर हे सध्या शिंदे गटात आहेत. महायुतीचा घटक पक्ष शिंदे गट आहे, ते सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यानंतर महायुतीचा दुसरा घटक पक्ष असलेला भाजप, माजी आमदार तोताराम कायंदे यांचे चिरंजीव सुनील कायंदे हे सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत. 2019ला अतिशय कडवी झुंज विधानसभेमध्ये ज्यांनी दिली तर त्या सविता मुंडे वंचित बहुजन आघाडीच्या नेते आहेत. नक्कीच त्यासुद्धा या मतदारसंघात इच्छुक आहेत. वंजारी बहुल हा मतदारसंघ आहे आणि नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये रविकांत तुपकर या शेतकरी नेत्याला जवळपास 80,000 मते या मतदारसंघाने दिली. नक्कीच रविकांत तुपकर या मतदारसंघातून उभं राहतील का? बरेच राजकीय विश्लेषक असे म्हणतात की रविकांत तुपकर एक राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात उभं राहण्याचं धैर्य करणार नाही, कारण राजेंद्र शिंगणे यांचे अतिशय जवळचे रविकांत तुपकर समजले जातात. परंतु राजेंद्र शिंगणे यांना घरूनच शह देण्याचं काम त्यांची सख्खी पुतणी गायत्री शिंगणे करत आहे. शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी गायत्री शिंगणे यांना दिली आहे. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात बल देण्याचं काम शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांच्यासाठी केलं आहे. नक्कीच गायत्री शिंगणे या मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी काकांना आवाहन करून तुम्ही यावेळेस थांबा असं आवाहन गायत्री शिंगणे यांनी केलं आहे. आणि कुठेतरी आपण दादासोबत गेलो या गोष्टीची सल राजेंद्र शिंगणे यांच्या मनात होती. ते युटर्न मारणार का, हा सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे. परंतु त्यांनी युटर्न मारला तर शरद पवार त्यांना परत घेणार का, हा सुद्धा प्रश्न आहे. नक्कीच येत्या विधानसभेत काका विरुद्ध पुतणी हा संघर्ष अतिशय हाय व्होल्टेज लढाई ही होणार आहे. या दोघांमध्ये बाजी कोण मारेल हा सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? काका जिंकतील की पुतणी जिंकेल? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.